ड्रॅगन फ्रूट या दुष्काळी भागात येणाऱ्या नगदी फळ पिकाची शेती आता विस्तारू लागली। नंदुरबार तालुक्यातील रनाळे गावातील रमेश कांबळेंनी आपले मित्र प्रदीप रोकडेंच्या मदतीने ड्रॅगन फ्रूटची 1 एकरात लागवड केली। यापासून यंदा त्यांना खर्च वगळता किमान 1.25 लाखांचा नफा हाती येण्याची अपेक्षा आहे। आज आपण ड्रॅगन फ्रूटची शेतीची माहिती जाणून घेण्यासाठी नंदुरबार जिल्ह्यात जाणार आहोत। निवडुंग वर्गातल्या या काटक आणि प्रतिकूल दुष्काळी हवामानात येणाऱ्या पिकाचं नाव आहे ड्रॅगन फ्रूट। हे फळपीक महाराष्ट्रातल्या दुष्काळी भागातल्या शेतकऱ्यांना सध्या नवी दिशा देत आहे। 25 वर्षांपूर्वी सुरू झालेल्या जागतिकीकरणाचा हा एक फायदा शेतकऱ्यांना मिळू लागलाय। गेल्या वर्षी रनाळे गावच्या रमेश कांबळेंनी आपले मित्र प्रदीप रोकडेंच्या मार्गदर्शनाखाली आणि मदतीनं ड्रॅगन फ्रूटची 1 एकरात लागवड केली आहे। सध्या या बागेला फळं लगडली आहेत। ही ड्रॅगन फ्रूटची रोपं लावल्यापासून आज साधारणतः 10 महिने झालेत आणि त्यांना आपण मागे पाहतायत फुलं आणि फळं लागलेली आहेत। ड्रॅगन फ्रूट जे आहे ते मुळामध्ये दक्षिण अमेरिकेमधलं झाड आहे। हे निवडुंग या जातीचं वेल असून ते दक्षिण अमेरिकेमधून तैवान, कोरिया, मलेशिया आणि श्रीलंका मार्गे भारतामध्ये आलेलं आहे। भारतामध्ये याची सर्वात मोठी लागवड ही महाराष्ट्रामध्ये केली जाते। खालोखाल गुजरात आणि इतर राज्यांमध्ये देखील लागवड केली जाते। याला सिमेंट कॉन्क्रीटचे खांब आणि त्याच्यावरती सिमेंट कॉन्क्रीटची रिंग लावली जाते। एका खांबाभोवती साधारणतः 4 रोपं लावली जातात आणि वर्षभरामध्ये ती वाढून रिंगला असलेली 4 होल्स आहेत, भोका आहेत, त्यांच्यामधून ती बाहेर पडतात आणि त्यानंतर वर्षभरामध्ये यांना आपण आत्ता आधी पाहिल्याप्रमाणे लहान कळ्या, त्यानंतर फुलं आणि फुलांनंतर फळं लागतात। कळ्या लागल्यापासून साधारणतः 1 महिन्याच्या आत पिकलेली अवस्थेमधली फळं आपल्याला मिळू शकतात। ड्रॅगन फ्रूटच्या प्रत्येकी 4 झाडांना सिमेंटच्या पोलचा आधार देण्यात आलाय। अतिशय कमी पाण्यात ड्रॅगन फ्रूटची शेती होत असल्याचा रोकडेंचा अनुभव आहे। रोकडेंनी सध्या 2800 रोपांची लागवड केली आहे। साधारणतः 10 मेट्रिक टनापर्यंत याच्यामधून आपल्याला फळं मिळू शकतात आणि याला बाजारात भाव देखील चांगला मिळतो। ही फळं साधारणतः शेतकऱ्यांकडून मार्केटला 150 रुपयाच्या किलोच्या आसपास विकली जाऊ शकतात, पण ती फक्त मोठ्या शहरात, मुंबईसारख्या शहरामध्येच केवळ विकली जातात। यापासून एकरी साधारणतः 6 ते 8 लाख रुपयाचं निव्वळ नफा मिळू शकतो। याला लागवडीचा खर्च जरी जास्त असला तरीसुद्धा ही 20 ते 25 वर्ष टिकणारी झाडं असल्यामुळे ही त्याच्याप्रमाणे जर हिशोब केला तर ही काही फारशी महाग अशी म्हणता येणार नाही आहेत। ड्रॅगन फ्रूटच्या शेतीला रोकडेंना आतापर्यंत 60,000 रुपयांचा खर्च आलाय, तर यंदा त्यांना ड्रॅगन फ्रूटचं मिळणारं अपेक्षित उत्पन्न 2 लाख रुपयांचं आहे। म्हणजे जवळपास 1,40,000चा नफा त्यांना हाती येण्याची अपेक्षा आहे। या रोपांना साधारणतः बांधून ठेवल्यानंतर ती वर फुटल्यानंतर त्याच्यापासून जी वाढ होते ती वारंवार त्याला छाटणी करावी लागते आणि छाटणी केल्यानंतर ही याची जास्त वाढ होते आणि जास्त वाढ झालेले फळं जे आहेत कालांतराने त्याला जास्त फळं देखील लागतात, जो शेतकऱ्यांचा एक जास्त फळांमुळे होणारा एक नफा आहे त्याचा। ड्रॅगन फ्रूटचं फळ हे भारतीयांसाठी नवं आहे, पण या फळाच्या सेवनानं आरोग्यवर्धक फायदे होत असल्याचं अनेक शेतकऱ्यांचं म्हणणं आहे। फार मोठ्या प्रमाणावरती विटॅमिन्स, मिनरल, पौष्टिक पदार्थ हे फार मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे त्याच्यामधून शरीराला फार चांगला गोष्टी मिळू शकतात। उदाहरणार्थ साधारणतः हे फळ महिन्यातून एकदा 2दा खाल्ल्याने त्याच्यातून रक्ताची वाढ होते, त्याचप्रमाणे हिमोग्लोबिन जे आहे रक्तामध्ये त्याचं प्रमाण वाढतं। साधारणतः गर्भवती स्त्रिया असतील त्यांना ही फळं फारच चांगली म्हणून समजली जातात। त्यांना लागणारी जेवढी काही अन्नद्रव्ये असतात ती या फळामधून मिळतात। रमेश कांबळेंनी आपले मित्र प्रदीप रोकडेंच्या मदतीनं ड्रॅगन फ्रूट या विदेशी फळाची शेती फुलवली आहे। येत्या काळात या पिकाखालील क्षेत्र वाढवण्याचा त्यांचा मानस आहे। दुष्काळी भागातल्या शेतकऱ्यांनी देखील डाळिंब द्राक्षांच्या चौकटीतून बाहेर येत या नव्या फळपिकाची लागवड करण्यासाठी पुढे येणं गरजेचं आहे। जितेंद्र वैसाणे, साम टीव्ही, नंदुरबार।